डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत, अचेतन मनाचे उपचारक सिद्धांत नेत्रज्योती पुन्हा जागवतात. जगात सुप्रसिद्ध असलेल्या धर्मस्थळांपैकी सर्वात मोठे धर्मस्थळ दक्षिण फ्रान्समधील लॉर्ड्स हे आहे. तेथील वैद्यकीय विभागाचे दप्तर अशा अनेक फायलींनी गच्च भरलेले आहे, ज्यात चमत्कारिक उपचार म्हणता येतील अशा हजारो अधिकृत केसेसची सविस्तर नोंद आहे. अशा अनेक केसेसपैकी एक उदाहरण म्हणजे मादाम बायरचे. तिची नेत्रमज्जा झिजून जाऊन निकामी झाल्यामुळे ती अंध झाली होती. लॉर्ड्सला आल्यावर तिची दृष्टी परत आली होती. तिला तपासणाऱ्या अनेक डॉक्टर्सनी हे प्रमाणित केले की तिची दृष्टी नसतंतू अजूनही निकामी झालेले होते, तरी ती पाहू शकत होती. एका महिन्यानंतर तिच्या दुसऱ्या तपासणीत असे स्पष्ट दिसून आले की तिची दृष्टी यंत्रणा पूर्ववत सामान्य झाली होती. डॉक्टर जोसेफ म्हणतात की मला पूर्णपणे खात्री आहे की मादाम बायर ही धर्मस्थळाच्या पाण्यामुळे बरी झाली नव्हती, तर तिला बरे करणारे तिचे अचेतन मन होते, ज्याने तिच्या श्रद्धेला प्रतिसाद दिला. तिच्या अचेतन मनातील उपचारक सिद्धांतांनी तिच्या विचारांच्या स्वरूपाला अनुसरून प्रतिक्रिया केली. श्रद्धा म्हणजे अचेतन मनात असलेला एक विचार असतो आणि श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट सत्य म्हणून आपण स्वीकारतो. असा स्वीकारलेला विचार स्वतःच त्याची अंमलबजावणी आपोआप करत असतो. निःसंशय मादाम बायर त्या धर्मस्थळाला पूर्ण श्रद्धेने आणि मोठ्या आशेने गेली होती. तिच्या मनात ठाम विश्वास होता की ती तिथे गेल्यानंतर बरी होणारच. या विश्वासामुळे तिच्या उपस्थित असलेल्या उपचारक बळाला मुक्त करून तिच्या अचेतन मनाने तिला असा प्रतिसाद दिला. ज्या अचेतन मनाने डोळ्यांची निर्मिती केली, ते नक्कीच एका मृत नसपेशीला पुन्हा सजीव करू शकते. ज्या रचनात्मक सिद्धांतांनी निर्मिती केली, त्याच सिद्धांतांनी पुनर्निर्मितीसुद्धा केली. तुमच्यात जसा विश्वास तुमच्यामध्ये असेल तसेच तुमच्या बाबतीमध्ये घडून येईल, हे यावरून आपल्या लक्षात येते. परिपूर्ण आरोग्याची कल्पना तुमच्या अचेतन मनाला कशी कळवावी हे सांगत असताना डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, साऊथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे मला भेटलेल्या एका धर्मगुरूंनी सांगितले की त्यांना खूप पसरलेल्या फुफ्फुसांच्या कॅन्सरवर कशी त्यांनी मात केली. त्यासाठी त्यांनी संपूर्ण आरोग्याची कल्पना त्यांच्या अचेतन मनाला कळवण्याची पद्धत वापरली. माझ्या विनंतीवरून त्यांनी त्या प्रक्रियेचे सविस्तर विवरण मला पाठवले. ते असे: दिवसातून अनेक वेळा मी स्वतःला शारीरिक व मानसिकरित्या संपूर्णपणे शिथिल करून टाकीत असे. माझ्या शरीराला मी पुढील सूचना देत शिथिल करीत असे. माझी पावलं शिथिल झाली आहेत, माझे घुटे शिथिल झाले आहेत, माझे पायसुद्धा शिथिल झाले आहेत, माझ्या उदराचे स्नायू शिथिल झाले आहेत, माझे हृदय आणि माझी फुफ्फुसे शिथिल आहेत, माझे मस्तकसुद्धा शिथिल झाले आहे, माझे संपूर्ण अस्तित्व शिथिल झाले आहे. असे म्हणत साधारणतः 5 मिनिटांनंतर मी झोपेच्या गुंगीसारख्या अवस्थेत जायचो. त्यानंतर मी पुढील सत्याचे उच्चारण करायचो. ती अशी: ईश्वराची परिपूर्णता आता माझ्यामार्फत व्यक्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची कल्पना आता माझ्या अचेतन मनात भरून राहिली आहे. ईश्वरापाशी माझी जी काही छबी आहे ती परिपूर्ण छबी आहे आणि माझे अचेतन मन ईश्वराच्या मनातील त्या परिपूर्ण छबीनुसार माझ्या शरीराची पुन्हा निर्मिती करीत आहे. हे धर्मगुरू या पद्धतीने उल्लेखनीयरित्या बरे झाले. परिपूर्ण स्वास्थ्याची कल्पना अचेतन मनाला साध्या व सरळसोट मार्गाने कळविण्याचे तंत्र त्यांनी वापरले. तुमच्या अचेतन मनाला परिपूर्ण स्वास्थ्याची कल्पना देण्याचा आणखीन एक अद्भुत मार्ग म्हणजे शिस्तबद्ध वा शास्त्रीय प्रतिमांकन. अर्धांगवायू झालेल्या एका माणसाला डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी सांगितले, त्याने स्वतःशीच असे सुस्पष्ट चित्र रंगवायचे ज्यात तो त्याच्या कार्यालयात इकडे तिकडे हिंडत आहे, त्याच्या टेबलाला स्पर्श करीत आहे, फोनवर बोलत आहे आणि इतर सगळी कार्य करीत आहे, जी त्याने बरे झाल्यावर केली असती. मी त्याला समजावून सांगितले की हे पूर्ण आरोग्याचे मानसिक प्रतिमांकन त्याच्या अचेतन मनाद्वारा स्वीकारले जाईल. त्याने स्वतःला त्या भूमिकेत झोकवून दिले.
त्याला असे जाणवू लागले की तो खरोखरच ऑफिसमध्ये परत आला आहे. त्याला माहीत होते की त्याच्या अचेतन मनाला त्याने काही निश्चित मुहूर्त काम करण्यासाठी दिले आहे. त्याचे अचेतन मन एक अशी फिल्म होती जिच्यावर ते प्रतिमांकन होत होते, चित्र उमटत होते. त्याने अनेक आठवड्यांसाठी ही प्रतिमांकनाची शिस्तबद्धतेची पूर्ण उत्कटतेने पाळली. मग एके दिवशी घरात कोणी नव्हते आणि फोनची घंटा वाजू लागली. टेलिफोन त्याच्या बिछाण्यापासून 12 फूट दूर होता. तरीही तो तिथपर्यंत पोचला आणि त्याने फोन उचलला. त्याच क्षणापासून त्याचा आजार नाहीसा झाला. त्याच्या मानसिक प्रतिमांकनाला त्याच्या अचेतन मनाने प्रतिसाद दिला आणि तो बरा झाला. हा एक माणूस मानसिक अडथळ्याने पीडित होता, जो त्याच्या मेंदूत निर्माण होणाऱ्या मज्जा आवेगांना त्याच्या पायापर्यंत जाण्यापासून परावृत्त करायचा. त्यामुळे तो चालू शकत नव्हता. जेव्हा त्याने त्याचे लक्ष त्याच्या आतील उपचारक शक्तीकडे वळवले, त्याबरोबर त्याच्या एकाग्रतेने लक्ष केंद्रित करण्यातून शक्तिप्रपात वाहू लागला व तो पुन्हा चालू लागला. त्याचप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवून प्रार्थनेत जे काही मागाल ते प्राप्त कराल. आजच्यासाठी बस इतकेच. कसे वाटले जोसेफ मर्फी यांचे विचार कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक मला व्हिडिओ करण्यासाठी प्रेरित करतो, प्रोत्साहन देतो. धन्यवाद.